पण हा निर्णय घेणं हे एवढं सोपं नव्हतं. कारण ज्या पद्धतीनं या ठिकाणी गेली 60-65 वर्ष ज्या पुरोगामी विचारसरणीचा सातत्यानं आपण या ठिकाणी पुरस्कार करत आलो, ती विचारसरणी अबाधित ठेवत काकांचे विचार, कार्यकर्त्यांची तळमळ आणि समाजामध्ये असणारी या संघटनेची प्रतिष्ठा ही अबाधित ठेवणं त्यावेळी माझ्यावरती जबाबदारी होती, एक कार्यकर्ता म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून. त्यामुळे हा निर्णय घेणं एवढं सोपं नव्हतं. या निर्णयाची प्रक्रिया ही त्यावेळी नितीन काका आमच्यामध्ये ज्यावेळी चालू होती त्यावेळी चव्हाण साहेबांच्या प्रदर्शनाचा हा कालावधी होता. या कालावधीवरती माझ्याही काकांची प्राथमिक त्या ठिकाणी बोलणी जाता या ठिकाणी झाली. ते म्हणले आता परिस्थिती बदलतीये, बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सुद्धा आता निर्णय घेऊन समाजाला पुढे घेऊन जाणं हे तुमचं काम आहे. ही जबाबदारी, तुमची नैतिक जबाबदारी ही तुमची आहे. कारण ही संघटना टिकवणं, कारण ज्या माणसाने ही संघटना वाडीतोडीमध्ये फिरून बांधली त्यांचे कष्ट हे वाया न जाऊन देण्यासाठी तुम्हाला ते काम करावं लागणार आहे. त्यासाठी काही तुम्हाला निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक जणांची त्यामध्ये चर्चा झाली. कार्यकर्त्यांबरोबर कार्यकर्त्यांचा दबाव होता की आपल्याला या ठिकाणी जर विकास कामं करायची असतील आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना जर का गावापर्यंत आपल्याला संरक्षण प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला सक्षम नेतृत्वाबरोबर काम करणं, त्यांच्या पाठीमध्ये काम करणं ही काळाची गरज आहे. ती जबाबदारी तुमची, तुम्ही त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. यामध्ये बऱ्याच कालावधी ओलांडला 3 मार्चला ज्यावेळी दादाची आमची बैठक झाली त्यावेळी या सर्व गोष्टींचा वळपोळ झाला. वळपोळ होत असताना मी दादांच्या समोर एवढीच भूमिका मांडली की दादा, मी तुम्हाला काही मागण्यापेक्षा माझी प्रामाणिक इच्छा आहे की काकांनी या 50-60 वर्ष त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये या कराड तालुक्यामध्ये जे काम होतं त्या कामाला तुम्हाला संरक्षण देणं, त्या संघटनेचं पालकत्व घेणं ही आमची नितांत गरज आहे. ही आग्रहाची मागणी तुमच्याकडे असणार. कारण म्हणलं काकांबरोबर तुम्हीही विधानसभेमध्ये काम केलं, MSC बँकेमध्ये काम केलं. काकांनी कोणत्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये काम केलं हे 99ला तुम्ही पालकमंत्री असताना जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिलेलं आणि ती भूमिका आज काकांनी या संघटनेचं पालकत्व केलं. या प्रस्थापिताबरोबर संघर्ष करत असताना या सरंजामशाही प्रवृत्तीला सत्तेच्या बाहेर ठेवणं हे काकांनी चव्हाण साहेब असतील किंवा किसनवीराबा असतील यांच्यापासून ही परंपरा त्यांनी स्वीकारली. आणि नंतर ही 2 महान व्यक्ती गेल्यानंतर मग काका असतील, तात्या असतील यांनी एकत्रितरित्या जिल्ह्यामध्ये काम चालू केलं आणि या जिल्ह्याची ही घडी आबादी ठेवण्याचं काम करत या समाजाला त्या ठिकाणी न्याय प्रतिष्ठा आणि प्राप्त करून देण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी त्या काळामध्ये केलं. आज दुर्दैवाने दोन्ही नेते हयात नाही.